मध्ये बोलल्या होत्या की मला या दिवशी तिकीट पाहिजे. इलेक्शनच्या आधी सुद्धा त्या अनेकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटल्या की दिवसाची भाजपची तिकीट मिळत असेल तर मी भाजपमध्ये यायला तयार आहे. पण तेव्हा राजेश वानखेडे आमचे उमेदवार पक्के झाले होते म्हणून थोड्याशा ते सटकलं. आमच्या भावाला जोक मारायची सवय आहे. अफवा, गोंधळ, नाटक, नौटंकी सगळ्या गोष्टी करायची सवय आहे. असं आहे, तुमचा पक्ष नेमका कोणचा हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आजची वस्तुस्थिती ही आहे की भाजपनी त्यांचा पक्ष रवी राणा, नवनीत राणाच्या खुटाले बांधलेला आहे. आता राहिला विषय माझा. मी जन्मली इथे, मरणार इथेच आहे. सत्य काय आहे ते लोकांना माहिती आहे. आणि तुम्ही जी गुंडागर्दी, दादागिरी करतायत हे लोकांना अजिबात आवडत नाहीये. आदरणीय आमचे मुख्यमंत्री यांनी अख्खा पक्ष अमरावतीचा रवी राणा, नवनीत राणाच्या खुट्याले बांधलेला आहे. हा विषय आहे. आता तुम्ही म्हटला काळ्या दगडावरची पांढरी रेष, मी म्हटलो पांढऱ्या दगडावरची काळी रेष अशी आहे की जेव्हा भाजपचा तुमचा उपयोग संपून जाईल तेव्हा भाजप तुम्हालाच फेकटून देणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.